राज्यामध्ये देशामध्ये तुम्ही अशा अनेक शाळा पाहिल्या असतील ज्या शाळेमध्ये तुम्ही फळा पुस्तक वही अशा पद्धतीचे साहित्य पाहिले असतील। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बेंचेस असतील, या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या ज्या पद्धतीने शाळा असते त्या शाळा आपण अनेक पाहिलेल्या आहेत। पण मात्र आजच्या घटनेमध्ये घडलेली जी शाळा आहे, घडलेलं जे प्रकरण आहे, त्या प्रकारातली जी शाळा आहे त्या शाळेमध्ये अगदी सगळ्या काही सोयीसुविधा होत्या। त्या शाळेमध्ये टीव्ही होती, त्या शाळेमध्ये फ्रीज होतं, त्या शाळेमध्ये संसार उपयोगी सर्व वस्तू होत्या, किचन वाटा होता, बेड होता, कॉट होता, सगळं काही होतं, एसी होतं, कूलर होतं, अगदी संसार उपयोगी वस्तू होत्या। आणि या शाळेमध्ये नवरा आणि बायकोसुद्धा राहत होते। म्हणजे एकंदरीत या शाळेमध्ये दिवसा शाळा शिकवली जायची, विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं आणि संध्याकाळी या शाळेमध्ये संसार थाटला जायचा। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे, संपूर्ण प्रकरण आहे, ते घडलेलं आहे बिहार राज्यामधलं। आता बिहार राज्यामधील एक जोमोई नावाचा जिल्हा आहे आणि त्याच जिल्ह्यातील ही सरकारी शाळा आहे आणि या सरकारी शाळेमध्ये त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेनं तिचा संसार थाटलेला होता आणि अगदी घरातल्या सगळ्या ज्या संसार उपयोगी वस्तू आहेत त्या या शाळेमध्ये आणून ठेवलेल्या होत्या। आणि ही शाळा होती ती म्हणजे त्या शाळेमध्ये इनमीन 3 खोल्या होत्या। 3 खोल्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं आणि या तिन्ही खोल्यांना त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेनं स्वतःचा 1 BHK फ्लॅटच बनवलं होतं। हॉल, बेडरूम, किचन असं या तिन्ही खोल्यांचा वापर त्या शाळेची मुख्याध्यापिका करायची। बरं, इथपर्यंत तर ठीक होतं, पण ते शाळेतले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, यांच्याकडूनच ती महिला काम करून घ्यायची, घरातले सगळे कामं त्यांना सांगायची आणि त्यांना एकाच वर्गामध्ये सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवायची। अशा पद्धतीचा कारभार या शाळेची मुख्याध्यापिका त्या ठिकाणी करायची आणि तिचं नाव आहे शीला हेम्बर्म नाव। शीला हेम्बर्म ही या शाळेची मुख्याध्यापिका होती आणि ती तिच्या नवऱ्याबरोबर या शाळेमध्ये राहायची। ही शाळा बिहार राज्यातील जोमोई जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जातं। सोशल मीडियावर या संपूर्ण शाळेचे फोटोसुद्धा आलेले आहेत आणि ती जी महिला आहे तिच्या विरोधात कारवाईसुद्धा चालू आहे असं त्या ठिकाणचे जे जिल्हाधिकारी आहेत राकेश कुमार यांनी सांगितलंय। त्यांच्या आदेशानुसार या महिलेवर कारवाईसुद्धा केली जात आहे, तिची चौकशीसुद्धा या संदर्भात चालू आहे। पण मात्र या ठिकाणच्या जी शाळा आहे त्या शाळेमध्ये 1ली ते 3रीचे विद्यार्थी हे एका खोलीमध्ये शिकायचे आणि 4थी ते 5वीचे विद्यार्थी दुसऱ्या खोलीमध्ये शिकायचे आणि 6वी ते 8वी असे विद्यार्थी 3ऱ्या खोलीमध्ये शिकायचे। अशा पद्धतीनं 1ली ते 8वीचं शिक्षण हे विद्यार्थी या शाळेमध्ये घेत होते आणि या महिलेनंच या विद्यार्थ्यांसाठी एकच खोली केली। या एकाच खोलीमध्ये सगळ्याला शिकवायचे आणि बाकीच्या खोल्यांचा वापर ती महिला करायची। आता जेव्हा कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार हिची चौकशी सुरू झाली, तिची विचारपूस केली, तेव्हा तिनं सांगितलं की तिला आता या गावामध्ये जागा घ्यायला जागा नाही आहे, तिच्याकडे राहायला जागा नाही आहे, पैसे नाही आहेत आणि म्हणून तिनं या शाळेमध्ये संसार थाटला आहे। जेव्हा ती तिचे स्वतःचं घर घेईल तेव्हा ती त्या घरामध्ये राहायला जाईल, पण मात्र तोपर्यंत ती या ठिकाणीच राहणार असल्याचं तिनं सांगितलं। पण मात्र कलेक्टर साहेबांनी सांगितलं असं जमत नाही, म्हणून तिच्यावर आता कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। पण मात्र आता असा प्रकार जर राज्यामध्ये आणि देशामध्ये घडत असेल तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।